सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला, अकलूज, पंढरपूर, करमाळा, कुर्डवाडी, बार्शी या नगर परिषद निवडणुकीसाठी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष श्री मोहन जोशी यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश एलगुलवार सर, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रदेश सचिव सुरेश हावळे, शाहीनताई शेख, रविकिरण कोळेकर, निरीक्षक जावेद काझी, राजेंद्र शेरखाने, पांडुरंग कुंभार, ॲडव्होकेट अर्जुनराव पाटील, राजकुमार पवार, विजयकुमार हत्तुरे, अशफाक बळवर्गी, मोतीराम चव्हाण, सिद्धराम पवार, अरुण जाधव, अशोक देवकते उपस्थित होते। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान प्रभारी मोहन जोशी म्हणाले की आगामी नगर परिषद निवडणुकीच्या नियोजनावर, संघटनात्मक रणनीतीवर तसेच स्थानिक विकासावर सविस्तर चर्चा करून संघटन मजबूत करून निवडणुकीत उतरावे असे आवाहन केले। याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग शेटगार म्हणाले की मतदार काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहेत, पण त्यांच्यापर्यंत आपण पोहोचत नाही। कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येक मतदाराशी संपर्क साधावा। विरोधी पक्षाला लोक आता कंटाळले असून महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार या सर्व गोष्टींना लोक वैतागलेत। काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून दिल्यास पुन्हा पूर्वीचे दिवस चांगले दिवस येतील। खासदार प्रणितीताई शिंदे, देशाचे नेते सुशीलकुमार शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन शेटगार यांनी केले। यावेळी मोहोळ नगर परिषद 35, अक्कलकोट नगर परिषद 25, मैंदर्गी नगर परिषद 10, दुधनी नगर परिषद 26, मंगळवेढा नगर परिषद 23, सांगोला नगर परिषद 26, अकलूज नगर परिषद 26, पंढरपूर नगर परिषद 40, करमाळा नगर परिषद 22, कुर्डवाडी नगर परिषद 25, बार्शी 39 इच्छुकांनी यावेळी मुलाखती दिल्या। सकाळी 10 वाजल्यापासून मुलाखती सुरुवात झाली होती। सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुलाखती सुरू होत्या। काँग्रेस पक्षाने आघाडी झाली तर ठीक, अन्यथा काँग्रेसने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे असे जिल्हाध्यक्ष सातलिंग शेटगार यांनी सांगितले। यावेळी तालुकाध्यक्ष सुलेमान तांबोळी, किशोर पवार, मल्लिकार्जुन पाटील, प्रशांत साळे, राहुल गुले, गिरीश शेटे, प्रतापराव जगताप, भीमाशंकर जमादार, अजय सिंह हिंगोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।